भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्रातील क्रांतिकारकांची भूमिका. कारण सुरुवातीच्या काळापासून शेवटपर्यंत बंगाल आणि महाराष्ट्र क्रांतिकार्यामध्ये खूप जास्त पुढे होते. सो महाराष्ट्रातल्या रोल ऑफ महाराष्ट्रीयन रिव्होल्युशनरी परत सेम तुम्ही करू शकताय. इंट्रो मध्ये तुम्हाला महाराष्ट्राचं स्पेसिफिक महत्व सांगणं गरजेचं आहे की 3 केंद्र होती क्रांतिकारक चळवळीची सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. ऑब्विसली महाराष्ट्र, बंगाल आणि थोड्या प्रमाणात टेक्निकली 2च होती, पण थोडंफार मद्रासला पण घेऊ शकता सोबत. ठीक आहे. सो महाराष्ट्र सुरुवातीपासूनच क्रांतिकारकांचं माहेरघर होतं. आता किती लोकांनी वासुदेव बळवंत फडकेंपासून सुरू केलंय? हात वर करा. माझं म्हणणं आहे, बघा कसं वाटतंय, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या, की यू कॅन स्टार्ट विथ उमाजी नाईक. कारण मागच्याच काही वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारने अधिकृत घोषणा केली आहे की आम्ही उमाजी नाईक आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांना क्रांतिकार, आधी ब्रिटिशांनी त्यांच्यावर ठप्पा ठेवला होता की हे क्रांतिकारक नाही आहेत, हे दरोडेखोर आहेत. ठीक. नंतर पहिलं त्यांचं काय 1830 मध्ये ना, त्यांचं वासुदेव बळवंत फडकेंचं 1857च्या नंतर आहे. ठीक आहे. सो माझं म्हणणं आहे की हे सुरुवातीचे आदिवासी उठाव करते आहेत, भले असंघटित का असे ना, पण त्यांचे प्रयत्न सुद्धा तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की ते सुद्धा एक प्रकारचे क्रांतिकारकांमध्ये, कारण त्यांनी सशस्त्र क्रांतीच केलेली एक प्रकारे. सो ह्याच्यामध्ये तुम्ही रामोशी रिव्हॉल्ट किंवा भिल्ल आणि कोळी रिव्हॉल्ट या तिघांचे नेते ऍटलिस्ट उल्लेख केला. हे बघा, एकतर एक्झामिनरला आवडलं तर अर्धा 1 मार्क एक्स्ट्रा भेटेल, नाही आवडलं त्याचं मत आहे की नाही हे क्रांतिकारक नव्हते. पहिली गोष्ट तर मला महाराष्ट्रातला कुठला एक्झामिनर असेल असं वाटत नाही की जो यांना क्रांतिकारक मानणार नाही. ठीक आहे. लईत लय काय होईल, इन मेन्स देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. कळतंय? लईत लय तुमची थोडीशी पेनाची शाई आणि थोडीशी पेपर मधली जागा वेस्ट जाईल, तशी तुम्ही भरपूर वेस्ट घालवणारच आहात. ओके. सो माझं मत आहे की उमाजी नाईक, तंट्या भिल्ल, सेवाराम घिसाडी, ठीक आहे, किंवा भिल्लांचे जे नेते होते, कोळ्यांचे जे नेते होते, रघुजी भांगरे, रामजी भांगरे, यांचा उल्लेख तुम्ही करू शकताय. अप टू यू. मी काय असं सांगणार नाही की कराच, केला तर चांगलं आहे. हा, येणार ना, त्यांचं पण आहे की महत्वाचं. क्रांतिकारकांना बऱ्याच लोकांना ट्रेनिंग दिलंय त्यांनी. ठीक आहे, ते पुढे तोच पॉइंट होता. सो लक्षात घ्या की त्याच्यानंतर चालू होत आहे वासुदेव बळवंत फडके यांचं योगदान. लहुजी साळवे ऐकलंय नाव? अनेक क्रांतिकारकांनी त्यांच्याकडे शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेतलंय, लक्षात घ्या, इन्क्लुडिंग ज्योतिबा फुले. आता ज्योतिबा फुले क्रांतिकारक नाही आहेत, ते सामाजिक क्रांतिकारक आहेत, पण त्यांनी सुद्धा शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेतलं होतं. ओके. सो हे माहीत असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचे ऑब्विसली मग एक सिरीज चालू होते. पहिल्यांदा वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, रँडची हत्या, त्याच्यानंतर सावरकर बंधू, सावरकर आणि त्यांचं मित्रमेळा असेल, अभिनव भारत. कळतंय? त्याच्यानंतर ऑब्विसली तुम्ही लिहू शकताय अनंत कानेरे, जॅक्सनची हत्या. ठीक आहे. सेनापती बापट, त्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी ते परदेशात जाऊन आले होते. आणखी एक नाव, मगाशी जे गदर चळवळीत सुद्धा महाराष्ट्राचा संबंध आहे, विष्णू गणेश पिंगळे. ठीक आहे. अनेक क्रांतिकारक आहेत ज्यांची नावं तुम्ही लिहू शकताय. पण परत सांगतोय, फक्त क्रांतिकारकांची नावं लिहून चांगले मार्क मिळणार नाही, त्यांनी नेमकं काय केलं हे माहीत असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो महाराष्ट्रामध्ये त्या काळात अनेक गुप्त संघटनांची सुरुवात झाली होती. शिवाजी क्लब, नंतर चाफेकर क्लब. ओके. सो हे सुद्धा तुमच्या आन्सर मध्ये असणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, टिळकांचं नाव आलंच पाहिजे, कारण टिळक स्वतः क्रांतिकारक नाही आहेत, पण जे क्रांतिकारक घडतायत त्यांना घडवतंय कोण? ओके. सो नीट समजून घ्या की महाराष्ट्रामध्ये जे काही क्रांतिकारक तयार होत आहेत त्यांच्यावर डायरेक्टली, मी तर इनडायरेक्टली पण नाही म्हणत आहे, थेट टिळकांचा प्रभाव दिसतो. रँडची हत्या झाली, केली चाफेकर बंधूंनी, सांगितली कोणी करायला? ब्रिटिशांना खुलेआम हे माहित होतं, पण त्यांना ते सिद्धच करता आलं नाही. ओके. सो हे लिहिणं खूप गरजेचं आहे. अनंत कानेरे झाले, सेनापती बापट. आंतरराष्ट्रीय सुद्धा महाराष्ट्रातले क्रांतिकारक फक्त महाराष्ट्रात किंवा भारतात नाहीयेत, तर ते इतर देशांमध्ये जाऊन सुद्धा क्रांतिकार्यासाठी प्रयत्न करतायत. गुप्त संघटना सांगितलं. महिला क्रांतिकारकांचं नाव कोणी लिहिलं असेल तर व्हेरी गुड. आणखी काही 2-3 नाव आहेत, शोधून काढा थोडं जरा. इफ यू डिग डीपर,
एक खूप चांगलं पुस्तक आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचं. एनीवन, एनी आयडिया? गाठाळ सरांचं ऐकलंय नाव? आता त्याचं महत्व थोडं कमी झालेलं आहे कारण आता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. ते पुस्तक बऱ्यापैकी फॅक्च्युअल थोडं जास्त आहे, पण ऍटलिस्ट एक दोन नावं त्याच्यातून शोधून काढा. मला एक्झॅक्टली आता आठवत नाहीये. आम्हाला एक लहानपणी शाळेत धडा होता, त्याच्यामध्ये एक महिला आणि ठाण्याच्या जवळच कुठेतरी गाव आहे. थांबा मी आठवून सांगतो तुम्हाला. मी याच्यामध्ये ऍड करून ते नंतर पाठवतो. ते नाव राहिलंय माझ्याकडून. ठीक आहे. सो महिला क्रांतिकारकांचा रोल खूप महत्वाचा आहे. इनफॅक्ट तुम्ही इथे हे सुद्धा मेन्शन करू शकता की 1942चं जे चले जाव आंदोलन झालंय, तिथे महिला क्रांतिकारक किंवा ज्याला आपण अंडरग्राऊंड ऍक्टिव्हिटी, भूमिगत संघटना, त्याच्यामध्ये सुद्धा महिला आहेत. अरुणा आसफ अली, सुचेता कृपलानी, आठवत आहे? त्यांनी निकनेम वगैरे पण ठेवले होते. सो हे सुद्धा एक प्रकारचे क्रांतिकारकच आहेत. डोंट मिस दॅट. ठीक आहे. सो खूप खतरनाक प्रश्न आहे हा, येणारच आहे. कदाचित असं होऊ शकतं की माझ्याकडून एखादं नाव राहून गेलं असेल, ते पण तुम्ही ऍड करू शकताय. ठीक आहे. कन्क्लूड काय करू शकताय? सो एक्झॅक्टली त्यांनी नेमकं काय केलं ते या क्वेश्चन मध्ये माझं सजेशन असं आहे की तुम्ही कन्क्लुजन लिहिताना जे काही तुम्ही मेन बॉडी पार्ट मध्ये लिहिलंय त्यालाच तुम्ही ब्रीफली समराईज करू शकताय. प्रत्येक वेळी काही विचित्रच लिहिलं पाहिजे, लय भारी काय लिहिलं पाहिजे असं नसतं. त्या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये जिथे एखाद्या विशिष्ट घटकाचं कॉन्ट्रीब्युशन विचारलंय, हा पण आणि ह्याच्या आधीच शेतकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन, तर तुम्ही समरी कॅन बी द बेस्ट कन्क्लुजन. समरी कळतं? जे काही लिहिलंय मेन बॉडी मध्ये त्यालाच थोडं 2-3 ओळीमध्ये तुम्ही समराईज करू शकता.